नमस्कार मित्रांनो, मी हर्षित बोंगाडे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आलो आहे शुक्रवारी सकाळी आलो आहे गावाला 2 दिवसासाठी. आणि आज शनिवार आहे. शनिवारी मी निघतो आहे संध्याकाळी. सो खूप पाऊस पडतो आहे आणि हे असं प्रकारचं वातावरण मी बघू शकता. अशा सर्वात राईट लावल्यात. हो, याच्यावरून खूप भारी वाटतंय बघायला. मागे विहीर आहे आणि ती पावसाळ्यात पूर्ण भरून गेलेली आहे. पावसामध्ये हा पाळणा, ही बघा विहीर पूर्ण भरलेली आहे. आतमध्ये 30-35 फूट खोल आहे. शेतामध्ये लोक कामं करत आहेत. हे पूर्ण शेत आहेत सगळे. सकाळ सकाळी मोर असतात तिकडे ठिकाणी या शेतामध्ये. अशा प्रकारे 2 दिवस कसे गेले कळलं नाही. खूप थंडी आहे, पाऊस थांबत नाही आहे, त्यामुळे फिरायला नाही मिळालं, जास्त शूट नाही करायला मिळालं. खूप पाऊस पडतो आहे. सो बघू पुन्हा कधी यायला मिळालं तर याच पावसामध्येच, मे बी गणपतीनंतर, अदरवाईज माहीनंतर. सो ट्राय करू येऊन चांगलं चांगलं शूट करण्यासाठी. सो ही हिरवळ बघा, खूप सुंदर वाटतं. ती झाडं लावली घराच्या बाजूला. एक झाडं लावली सगळी. पाणी, पक्षी सुंदर आहेत. तिथून इथपर्यंत 3 गुंठ जागा. गाडीला असा शेड केलेला आहे. शेड लावला आहे गाडीमध्ये. शेडमध्ये लावली गाडी. टायर खराब झालेत. सकाळीच गेलो होतो आम्ही, गाडीला नंबर प्लेट लावायला पूर्ण फिरवलं आहे. गारगोटी मार्गे, कूर मार्गे. हे आमचं जुनं घर, आजी आजोबांचं. हे जुनं घर. काय म्हणताय? हा, काल आलोय, आता चाललोय. हो, 2 दिवस सुट्टी होती. आता रविवारी करत, उद्या पोचेन सोमवारी कामावर. काय म्हणतो? हा, गणपतीत नाही सुट्टी मिळते म्हणून आता आलो 2 दिवस. आणि चाललोय. गुरं आहेत आतमध्ये. हो, आतमध्ये आजीचं नाव आई. गुरं आहेत. बैल, किती बैल आहेत? गाय आहे ना ही गाय आहे. बंद केलं ना. माझी 2 म्हशी आणि एक गाय. 3 म्हशी.
आणि वासरं कुठे गेली? नाही निघली? गेली वाटतं वासरं लागत नाही का? या वाटतं वासरं झाली होती ना हिला? ठीक. काय केली? विकली? नाही दिली याला हो, याच्या समोर आहे. समोर दिली आहेत. चांगलं आहे. आता काही 2 वासरं होती. मी आलो तेव्हा लास्ट टाइम गणपतीत, मागच्या गणपतीत फारकेला घेऊन माझ्या ती समोर दिली आहेत. रस्ता आहे, ते पाटाचं पाणी चाललंय ओढ्याचं. डोंगर गेलाय सरळ, डोंगरात पण शेती आहे, मोर आहेत. हे एक लोकेशन आहे, इथे कधी यायला नाही मिळालं आहे, पण नक्की यायला आवडेल. मस्त आहे, इकडून बाईक पण जाऊ शकते आरामात. खाली तलाव आहे मस्त वेगळी. सो आता बाईक घेऊन निघालो तुम्हाला चांगली एक लोकेशन दाखवायला, की असं वाटलं की जायच्या आधी थोडंसं शूट करा तिकडे. आणि मग कारण की आता तिकडे सीन मस्त आला आहे, म्हणजे उन्हाळ्यात तिथे गवत नसतं, पण आता गवत खूप आलं आहे आणि पाणी खूप भरलेलं आहे. सो चला बघूया, एक्सप्लोर करूया. अशा प्रकारे ही जागा आहे. बाईकवरून आलो मी इथून, असा रोड दिला आहे आणि इथे गुरं चरत आहेत. तो हा 2 दिवस, हो फक्त 2 दिवस चिल आउट, आराम. जनरली तिथे पावसात खूप मजा येते गावी यायला आणि वातावरण खूप छान असतं. सो बघता तुम्ही काय ते किती सुंदर आहे. ढग आले, खूप पाऊस पडतोय आणि पडणार आहे, मग दाखवतो चला. तेव्हा ढग लोक घाण करून ठेवतात खूप छान, वॅक्सिनच्या बॉटल्स वगैरे. पण तिथे लोकेशन बघायला गेलं तर एक नंबर आहे शूटसाठी पण आणि निवांत वेळ घालवण्यासाठी. तर पुढे जाऊ शकत नाही, जास्त गवत आहे गुडघे एवढं, आतमध्ये काय असं सांगता येत नाही. सो पाणी आहे, एवढं तलाव आहे. पहिलं हे गवत काहीच नव्हतं, म्हणजे एकदम सपाट मैदान, हे पूर्ण सपाट मैदान असतं. पुढे गेलं तर पूर्ण पाणी रस्त्यावरती आलेलं आहे, गुडघे एवढं पाणी रस्त्यावरती आलं आहे. मग अशी कार घेऊन याच रोडनी गेलो होतो मी दुसऱ्या गावात, मुरगुडमध्ये नंबर प्लेट लावायला गाडीची, आणि हवा पण कमी होती टायरामध्ये. सो आमचं गाव इथून 7 किलोमीटर लांब आहे. ही लोकेशन तुम्ही बघा एकदा व्यवस्थित. सो कारमुळे तिकडे गेल्यामुळे आता माहिती आहे, आता शूट करणार तिकडे आलो आहे थोडा वेळ, ॲटलिस्ट ही लोकेशन तरी लोकांना एक्सप्लोर करून दाखवावी. कारण की मी पावसात ह्या लोकेशनमध्ये आलोच नव्हतो कधी, आणि उन्हाळ्यात आलो होतो. आणि तो व्हिडिओ माझा चॅनल उडवल्यामुळे, डिलीट केल्यामुळे, उडवल्यामुळे तो व्हिडिओ पण गेला जो इथे शूट केला होता हिवाळ्यामध्ये. आणि आता पावसाळ्यात पण चान्स मिळाला आहे शूट करायचा. सो ही लोकेशन, थंडगार वारा सुटला आहे, पावसात भिजलो आहे. अशा प्रकारे ते पाणी तुंबलेलं आहे. लोक गाडी पण धुत आहेत आणि धुतली पण जाते.
So, हा पूर्ण पाणी इकडेपर्यंत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते गाडीचं काय पण करतील, जॅकेट वगैरे खराब करतील. सो हे पाणी अशा प्रकारे इथून येतं. चलो, माझी 7:30ची गाडी आहे, आम्हाला जावं लागेल, प्रिपेअर करायला लागेल, सामान पॅक वगैरे करावं लागेल. सो निघतो, पुढच्या वेळी भेटू. जर परत या ठिकाणी परत यायला मिळालं नक्की एक्सप्लोर करेन चांगली लोकेशन अजून. बाय बाय.